नमस्कार, यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे पुरणपोळी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजचा जो रेसिपीचा बेत आहे तो खास आहे आणि पुरणपोळी म्हणल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, कारण आपला हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि खूप जणांना पुरणपोळी म्हणलं ना खूप आवडते आणि सगळ्यांनाच आवड असते पुरणपोळी। कारण आपल्या इथं कसं काही नवीन शुभ कार्य असलं घरात किंवा आनंदाचं वातावरण असलं तर कसं जुन्या काळात पुरणपोळीच ही असायची। पुरणपोळी हे जरूर सगळेजणच करतात, त्यामुळे आज आपण करणार आहे पुरणपोळी। तर चला, त्याआधी व्हिडिओला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं गोष्ट घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला रेसिपीला सुरुवात करू। रेसिपीसाठी लागणारे साहित्य, एक ग्लास डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ घ्यायची आपल्याला आणि आता हे त्यासाठी लागणार हे साखर आपल्या अंदाजानुसार आपण टाकणार साखर, हे इलायची, हे सुंठ, हे बडीशोप आणि तेल आणि मैद्याचं पीठ, बरोबर। ते आपण हे पण करू शकतो, गुळाच्या पण पुरणपोळ्या करू शकतो, गुळाची पण करू शकतो आणि साखरेची पण करू शकतो, पण मी तर साखरेची करणार आहे। आपण अशी साध्या पद्धतीने करणार नाही का, आपली जी पारंपरिक पद्धत आहे तसं आता पुरणपोळीमध्ये मला वाटतं जायफळ पण टाकू शकतात, आहे का जायफळ। तर चला, अधिक वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करू। हा, आता काय करायचं आपल्याला पहिलं? आता सर्वप्रथम काय करायचं, आपण कुकर घ्यायचा, कुकर मध्ये गरम पाणी ठेवायचं, आपल्या अंदानुसार 1-1.5 तांबे ठेवायचं आणि ते पाणी उकळी आल्यानंतर थोडस तेल टाकायचं आणि उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये ही डाळ टाकायची, हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची डाळ टाकायची, कुकर मध्ये टाकायची आणि थोडस तेल लावायचं आणि मग नंतर टाकायची आणि मी ती 5-6 शिट्ट्यानंतर शिजून घ्यायची। म्हणजे कुकर मध्ये जेव्हा डाळ लावतो ना आपण त्याला 5-6 शिट्ट्या द्यायच्या आणि डाळ शिजून घ्यायची आणि मस्त शिजलेली असते मऊ अशी। आणि त्यानंतर काय करायचं मग आपल्याला? ती शिजून झाल्यानंतर हे बडीशोप, हे सुंठ आणि इलायची, पहिली बडीशोप भाजून घ्यायची, भाजल्यानंतर ती कुटायची आणि मग हे सुंठ आणि इलायची पण कुटायची, कुटून बारीक वगैरे करून ती आपली शिजलेल्या डाळीमध्ये टाकायची। हे सर्व मिक्स करून टाकायचं डाळीमध्ये आणि त्यामध्ये साखर टाकायची आणि साखर टाकल्यानंतर ते मस्त असं परतून घ्यायचं, गॅसवर बारीक गॅसवर ठेवून परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर आपण ते चाळणीने वाटून घ्यायचं किंवा पुरण यंत्राचं असतं ते पण वाटून घ्यायचं। म्हणजे जी आपली डाळ आहे शिजलेली ती अशी वाटून घ्यायची, मिक्स करून बारीक चुरा करून, म्हणजे पीठ कसं करतो आपण त्या टाईप। आणि चाळणी असते एक पुरण यंत्राची, त्यामध्ये आपण असं वाटून घ्यायची किंवा आपण अशी कसं खिसतो त्या टाईप मध्ये आपण ते डाळ किंवा घमेल्यात जरी ठेवली तरी आपण तिला असं रेंगसू शकतो किंवा पाट्यावर पण रेंगसू शकतो, कशावर पण आपण रेंगसू शकतो। तर कसं आहे मित्रांनो, आपण एक कसं सांगितलं की जास्त वेळ नाही झाला पाहिजे नाही का रेसिपीला आपल्या, त्याच्यामुळे आपण पटकन कशी पटकन होणारी आहे त्याच्यामुळे आपण ते सांगितलं। तर आता तुमच्या ध्यानात आलं असं आपण हे केलेलं, आता ते जेव्हा आपण हे करून घेऊ तर अशा प्रकारे हे आपले ना हरभऱ्याच्या डाळीचं पूर्ण असं झालेलं आहे बघा। थोडंसं वर घ्या, अजून दाखव त्यांना, असं बारीक झालेलं आहे, असं बारीक झालेलं आहे। तर याच्यात आपण वाटलेली डाळ आहे आपली हे केलेली, इलायची, बडीशोप हे सगळं टाकून घेतलेलं आहे, साखर वगैरे, साखर तेव्हा सगळं वाटून व्यवस्थित घेतलेलं आहे। साखर हे डाळीमध्ये टाकली ना विरघळून जाते, पाणी सुटतं, मस्त असे होते आणि पुरण यंत्राने ते किंवा चाळणीने त्या वाटून घ्यायची, वाटून घेतलेली आपण त्याच्यात जे सगळं साहित्य टाकलेले। तर हे आपलं झालेले पुरण झालेले, बरोबर का? तर आता आपण मैदा काय करायचं, नंतर मैदा हा मळून घ्यायचा, मैदा घ्यायचा, तो चाळून घ्यायचा आणि जे आपण चपात्या कशा करतो त्याप्रमाणे तशी कणिक तयार करून ठेवायची नाही का? थोडस त्यामध्ये मीठ टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, पण मैद्यामध्ये थोडस। तर आता हे आपण मैद्याचं पीठ असं मळून झालेलं आहे, कुणाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट घ्यायचं, पातळ पाहिजे असेल तरी पण पातळ करू शकतो। हे बघा मी अशा घट्ट प्रकारे केलेलं आहे आणि थोडा साईडला आपलं ते काय मैदाच घ्यायचं आहे का? हे मैद्याचं पीठ आहे, थोडस पोळी करताना ते असं थोडस लाटायला लागतच ना, त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे। आता याचे काय करायचे, गोळे करायचे का आपण डायरेक्ट रेसिपी चालू करायची? आता पोळी करायची, गोळा करायचा आणि मग पोळी करायची। मग पहिला गोळा करून दाखव कसा गोळा करतात। एवढाच घ्यायचा गोळा, हे असा गोळा करून घ्यायचे पहिले आपल्या, हे गोळे करायचे आणि त्या गोळा असा करायचा, थोडस पीठ लावायचं आणि असा गोळा करून त्यामध्ये आपण पुरण आपलं दाखवते मी तुम्हाला, असं थोडस पीठ लावून हे असे पिठाचे गोळे करून त्याच्यानंतर हे करायचं, गोल अशी वाटी करून घ्यायची, त्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं असं पुरण भरून घ्यायचं व्यवस्थित आणि असं पुरण भरल्यानंतर हळूवार असं दाबून घ्यायचं, जितकं बसन तेवढंच लय बसायचं पण नाही, पुरण जेवढं बसन तेवढंच बसवायचं। आपण कसं मित्रांनो कमी वेळेमध्ये पटकीने कशी तुमच्या रेसिपी ध्यानात येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे इथं, कारण पुरणपोळी करायची म्हणलं तिला वेळ खूप लागतो, तर एवढा वेळ काही काहींकडे नसतो नाही का, त्याच्यामुळे आपण कसं पटदिशीने कशी तयार होईल
त्या हिशोबाने केले. हे बघा मी असं भरून घेतलेलं आहे. पुरण व्यवस्थित असं काटवणे व्यवस्थित भरून घ्यायचं. त्याच्यानंतर ते काय करायचं, आपली पोळी फुटत नसते. आता हे सर्व असा गोल गोळा करायचा. त्याचा असं आपण असं थोडस चिटकुने हाताला म्हणून पीठ लावून घ्यायचं थोडस मैद्याचं, आणि त्याचा असा गोल गोळा करायचा. व्यवस्थित असा करून घ्यायचा. हळूवारपणे करायचा, कारण का फुटू नये म्हणून असं हे दाबायचं. असं व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे. आणि ते नंतर काय करायचे, आपल्याला लाटून पळपटावर असे लाटून घ्यायचे. तर चला बघू कसे लाटायचे. तर अशा प्रकारे आपण पळपटावर आपला गोळा ठेवलाय आणि तो असा प्रकारे घेतलेला आहे. आणि मी पेटी पण लावून घेतलेली आहे. आता हे सर्व असं हळूवारपणे लाटून घ्यायचा, कारण का ते फुटत राहत असते. जशी आपण चपाती लाटतो तशी लाटून घ्यायची, पण हळूवार लाटायची, म्हणजे पुरण आहे ना ते व्यवस्थित बसतं. आणि म्हणजे साखरेचं पुरण असलं ना, साखर टाकलेली ते फुटू शकतच नाही. गुळाचं असलं ते जरासं फुटतं, पण साखर ते गोड चिटकून राहते ना जास्त. खालवर लाटताना पुरणपोळी जेवढी खायला स्वादिष्ट असते तेवढी बनवायसाठी थोडी अवघड असते. पण तुम्ही एकदा जर शिकला ना, मग काही टेन्शन नाही. आणि हळूवारपणे अशी लाटून घ्यायची. महाराष्ट्राची अशी खूप आवडीची ही रेसिपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आहे. आणि आपण काय केलेली सोप्या पद्धतीने कशी तयार करता येईल त्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आणि अशी दोन्ही बाजूने सारखं अशी पलटी करून लाटून घ्यायची, म्हणजे मस्त अशी पातळ पण होते. आपल्याला पातळ हवी, पुरणपोळी पातळच ठेवायची, जास्त जाड पण नाही ठेवून घ्यायची. पीठ लावून घ्यायचं, म्हणजे चिटकुने म्हणून मी हे पीठ लावून घेते. मस्त असा पुरणाचा वास सुटलाय, सुंठाचा वगैरे नाही का, बडीशोपचा. अशी पुरणपोळी गोल गोल गरगरीत आपली तयार झालेली आहे. आता हे व्यवस्थित असे तयार झालेले आहे. आता काय करायचं, आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची. तर गॅसवर असा आपण तवा आहे ना गरम करून घेतलेला आहे. आता तवा गरम झालेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे पोळी अशी चिटकुने म्हणून. चिटकुने काही अवघड असं नाहीये. जसं आपण चपात्या बनवतो ना, पुढची पद्धत ही सेम तशीच आहे. आता ही पोळी मी घेतली, आपली अशी पोळी आणि अशी टाकून द्यायची. गॅस आपला फुलच ठेवायचा आहे ना, जरा ते पचत. तर बघा अशी मस्तपैकी आपली पोळी बघा कशी हे व्हायला लागलेली आहे व्यवस्थित. आता गॅस थोडासा बारीक ठेवायचा आणि असे सर्व साईडने हळूवारपणे हळूवारपणे काढून घ्यायची. आणि आता ते अशी पलटी करायची. त्यानंतर आपण वरून असे तेल लावून घ्यायचे, म्हणजे पटकन खालची साईड आणि वरची साईड पटकन अशी भाजून निघते तेल लावलेली. आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. तूप पण खोलून थोडं. आपली पोळी अशी बघा कशी मस्तपैकी फुगायला लागलेली आहे. आता अशी मस्त फुगलेली आहे. थोडस आपण वरून तेल लावून घ्यायचं. पोळीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं, एकदा ती काय म्हणते त्याला व्यवस्थित आपण भाजली ना, तिथं असा मस्त वास सुटतो नाही का, तिथं समजून जायचं. बघा आता ही कशी आपली टम दिशेने फुगलेली आहे. असं सर्व तेल लावून घ्यायचं, म्हणजे अजून मस्त अशी फुगत राहते आणि अशी व्यवस्थित छान पण दिसते. नक्की घरी ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे आपली पुरणाची पोळी तयार झालेली आहे. आणि उरलेल्या बाकीच्या आपण पटकन करून घेऊ. अशा प्रकारे आपल्या पुरणपोळी तयार झालेली आहे. आणि नक्की घरी ट्राय करून बघा तुम्ही. मस्त अशी झालेली आहे रेसिपी ही. आणि घरी अवश्य ट्राय करा. आणि हा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं आहे मित्रांनो, तुमच्यासाठी पटकन आम्ही रेसिपी केलेली नाही का, तशी पुरणपोळी पटकन आणि झटकेपट होणारी अशी पुरणपोळी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद.